मंडळी, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:10 सुरू होत आहे। ही तिथी दुसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:32 संपेल। म्हणून पाशांकुशा एकादशीचे व्रत हे 3 ऑक्टोबर रोजी साजरे केले जाईल। शिवाय 4 ऑक्टोबर रोजी उपवास सोडला जाईल। द्वादशी तिथीला एकादशीचे व्रत सोडले जाते। पाशांकुशा एकादशीचे व्रत 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:16 ते 8:37 पर्यंत आहे। या काळात कधीही व्रत सोडता येते। मंडळी, प्राचीन काळी विंध्य पर्वतावर क्रोधन नावाचा एक शिकारी राहत होता। तो खूप क्रूर होता। त्याचे संपूर्ण आयुष्य पापकर्मात गेले। तेव्हा त्याचा अंत जवळ आला तेव्हा तो मृत्यूच्या भीतीने महर्षी अंगिराच्या आश्रमात पोहोचला। अंगिरा ऋषीला त्याने सांगितले की ऋषीवर मी आयुष्यभर काम केले आहे। कृपा करून मला एखादा असा उपाय सांगा ज्यामुळे माझ्या पापांचा अंत होईल आणि मला मोक्ष मिळेल। त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अंगिरा ऋषींनी त्याला पाशांकुशा एकादशीचे व्रत सांगितले। महर्षी अंगिराने सांगितल्यानुसार विधीनुसार त्या शिकाराने एकादशीचे व्रत केले आणि सर्व पापातून मुक्त झाला। मंडळी, दशमी तिथीला 7 धान्य म्हणजे गहू, उडीद, मूग, हरभरे, जवस, तांदूळ आणि मसुराच्या डाळीचे सेवन करू नये, कारण या 7ही धान्याची एकादशीच्या दिवशी पूजा केली जाते। जेवढे शक्य असेल तेवढे दशमी आणि एकादशीच्या दिवशी कमीत कमी बोलावे। दशमी तिथीला जेवणात तामसिक वस्तूंचे सेवन करू नये आणि पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे। एकादशी तिथीला सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर संकल्प करावा। संकल्प आपल्या शक्तीनुसार घ्यावा, म्हणजे दिवसातून एकदाच फलाहार किंवा आहार न घेण्याचा। संकल्प केल्यानंतर चौरंगावर किंवा पाठावर श्री विष्णूच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापना करून पूजा करावी। व्रत करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करावे। या व्रताचे समापन एकादशीला होत नाही, तर द्वादशीला सकाळी ब्राह्मणाला अन्नदान आणि दक्षिणा दिल्यानंतर हे व्रत समाप्त होते।